श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, श्री ज्ञानदेव श्री तुकाराम। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। पवित्र सलीला इंद्रायणी मातेच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये भगवान श्री सिद्धेश्वरांच्या सन्मुख आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरण सान्निध्यामध्ये बसून अत्यंत विनम्र भावाने ज्ञानेश्वर महाराजांची वाङ्मयी मूर्ती श्री हरिपाठ यावरती क्रमशः चिंतन करत आहोत। आज हरिपाठातील 27 क्रमांकाचा अभंग आहे। एकूण हरिपाठातच 27 अभंग आहेत आणि आजचा हा शेवटचा अभंग आहे। दीपावलीचं मंगल पर्व, आज लक्ष्मीपूजन, परंतु आज आपण हरिपाठाच्या उपसंहाराच्या निमित्तानं लक्ष्मी नारायणाचं पूजन करणार आहोत। कारण हरिपाठामध्ये नारायणाचा जास्त विचार आलेला आहे आणि जिथे भगवान श्री नारायण असतात तेथे लक्ष्मी स्वतःहूनच असते। लक्ष्मी वल्लभ तयाजवळी, आणि म्हणून आज अतिशय मंगल पर्व आहे आणि हरिपाठाचं कलशाध्याय हा 27वा अभंग आहे। ह्या अभंगातील गुह्यार्थ, मतितार्थ माऊलींच्या कृपेने त्याचा बोध व्हावा यासाठी माऊलींना विनम्र भावानं नतमस्तक होत त्यांचे दिव्य आशीर्वाद घेत माऊलींच्या प्रातिभ अनुभूतीतून, ऋतंभरा प्रज्ञेतून, समाधीच्या भावावस्थेतून
सद्गुरू चित्सूर्य श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादातून आणि अखिल मानव जातीच्या कल्याणाच्या तळमळीतून साकार झालेला सर्व सुलभ, सर्व सेव्य, सर्वानुष्ठान करावा असा ग्रंथ म्हणजे हरिपाठ. त्या हरिपाठाचा भाव आपल्या लक्षात यावा याकरता स्वांत सुखासाठी, वाणीला मंगलमय बनवण्यासाठी आणि माऊली ज्या भावावस्थेमध्ये आहे ती भावावस्था प्राप्त होण्यासाठी आपण ह्या 27 अभंगापर्यंत क्रमशः चिंतन करत आलो आहोत. औचित्यसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष. माऊलींच्या समाधीला 725 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि त्यानिमित्तानं ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या द्वारे अत्यंत संस्मरणीय असे उपक्रम राबवलेत. तदंतर्गत हरिपाठाचं क्रमशः चिंतन. या 27 अभंगापर्यंत येत असताना प्रत्येक क्षण अभंगांचं चिंतन करत असताना एक विलक्षण आनंद देऊन गेला. या पदांना पाहून स्फुरलेला अर्थ तो केवळ ज्ञानेश्वर महाराजांच्या दिव्य प्रकाशाने जसा दिसला तसा कथन करण्याचा प्रयत्न केला. माऊलींचं वाङ्मयच हे समुद्रावनी सखोल अर्थ भरीत, समुद्रापेक्षाही सखोल आणि अर्थाने परिपूर्ण माऊलींचं हे वाङ्मय आहे. सूर्याच्या बाबतीत माऊलींनी म्हटलं आहे, सूर्य दिसायला तळहाता एवढा असला पण प्रकाश मात्र त्रैलोक्यांना पूर्ण उरणारा आहे. तर माऊलीचं विशेषता ही आहे की हरिपाठातील एक एक अक्षर सूर्यप्रकाशाच्या तुलने एवढा आहे. आणि 27 अभंग आहेत. तर ह्या 27 अभंगामध्ये किती सूर्य अभिव्यक्त होतील आणि प्रत्येक अर्थ हा समुद्रावणी सखोल अर्थ भरीत आहे. आपण किती घेणार? आपली कुवत काय, बुद्धी काय, बुद्धीची क्षमता काय. पण एक आहे, जसं टिटवीने प्रयत्न करावा आपल्या पिलांच्या संगोपनासाठी, आपण इथे अंडी ठेवलीत आणि ती समुद्राने बुडवलीत, ती आता आपण उपसून काढू आपल्या चोचीने. टिटूभूं चाचूवरी मापसुये सागरी. त्या टिटवीने चोच घालावी समुद्रामध्ये आणि पाणी संपूर्ण उपसून टाकावं. पण तिचा प्रयत्न किती असफल असतो. पण त्या केविलवाण्या प्रयत्नाची स्थिती पाहून कोणीतरी समर्थाने यावं आणि तिच्या मदतीला येऊन संपूर्ण समुद्रच उपसून टाकावा. तसं माऊलींच्या ह्या वाङ्मयाचं चिंतन करणं म्हणजे त्या टिटवीच्या चोचीप्रमाणे आपण यातला अर्थ ग्रहण करण्याचा प्रयत्न करणं आहे. अर्थ खूप महान आहे, पण तरी देखील माऊलींलाच कधी कधी दया येते आणि ते योग्य वेळेस योग्य अर्थाचं स्फुरण करून देतात. आणि म्हणून माऊलींनी या 27 अभंगाचं चिंतन करण्याकरता बोलवून घेतलं आणि हे करून घेतलं. ह्यासाठी
ठेवी तो हा पायी जीव थोडा, तुका म्हणे त्यासी तुका म्हणे काय होऊ उतराई, ठेवी तो हा पायी जीव थोडा. माऊलींच्या कृपेतनं उत्तीर्ण होणं शक्यच नाही. असो, उपलब्ध वेळेमध्ये या अभंगाचं चिंतन करूया. सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी, रिकामा अर्धघडी राहू नको, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एरझार हरिवीण, नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरोणे राहे, निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, इंद्रिया सवडी लपू नको, तीर्थव्रती भाव धरी रे करुणा, शांतिदया पाहुणा हरी करी, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरिपाठ, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. 27वा अभंग म्हणजे हरिपाठातील कलशाध्याय. कलश स्थापित केला की मंदिराचं काम पूर्ण होतं. तसा हा 27वा अभंग कलशाध्याय आहे. आणि जेव्हा उपसंहार करावयाचा असतो तेव्हा वक्त्याला काही गोष्टींचं भान ठेवावं लागतं. आणि ते भान म्हणजे हे, जेव्हा वक्ता बोलणार असतो तेव्हा मी काय बोलणार आहे, माझ्या बोलण्याचा काय विषय आहे, हा विषय समजून घेण्याचा कोण अधिकारी आहे, आणि हा विषय समजून घेतल्यानंतर काय फल म्हणजे रिझल्ट भेटणार आहे, आणि तुम्ही या हरिपाठाचं चिंतन करताना तुमचा आणि हरिपाठाचा काय संबंध आहे, असा चतुष्टयांचा विचार करायचा असतो. याला अनुबंध चतुष्टय असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक पूजनीय परमश्रद्धेय डॉक्टर महाराज सांगत असतात, हरिपाठाचा प्रत्येक अभंगाचं चिंतन करताना 2 पद्धतीने करायचं. अभंग समोर आला की ह्या अभंगातला अधिकारी कोण, यातला विषय काय, ह्या अभंगातला या अभंगातलं मुख्य प्रयोजन काय, आणि ह्या अभंगामध्ये तुमचा काय संबंध आहे. म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध याचा प्रत्येक अभंगाचाही चिंतन करायचं. किंवा हा ग्रंथ संपूर्ण एक असल्यामुळे ह्या हरिपाठाचा अधिकारी कोण, प्रयोजन काय, फल काय, संबंध काय याचा विचार करायचा असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या 4ही गोष्टींचा विचार अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितला आहे. अधिकारी कोण आहे, असोनी संसारी हा अधिकारी आहे. विषय काय आहे, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, हा विषय आहे. अधिकारी, विषय. या अभंगाचं किंवा हरिपाठाचं फल काय आहे, तेने मुक्ती चारी साधी येल्या, हे अभंगाचं फल आहे. संबंध काय, तर संबंध अनेक प्रकारचे आहे. कर्तृकर्तव्य भाव संबंध, प्राप्य प्रापक भाव संबंध, जन्यजनक भाव संबंध, असे वेगवेगळे संबंध आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जो पहिला अभंग हरिपाठातला आहे त्या अभंगाला म्हणायचं उपक्रम. म्हणजे ज्याने तुमची सुरुवात होते त्या विषयाची तो उपक्रम. आणि जेव्हा तुमचं बोलणं समाप्त होणार आहे तेव्हा त्या बोलण्याच्या मध्ये तुम्ही आत्तापर्यंत पहिल्यांदा काय सांगितलं
तर पहिल्या वाक्याचा आणि शेवटच्या वाक्याचा संदर्भ जुळले पाहिजे. तेव्हा शेवटच्या वाक्याला म्हणायचं उपसंहार आणि पहिल्या वाक्याला म्हणायचं, अभंगाला म्हणायचं उपक्रम. आणि म्हणून शास्त्रीय चिंतन करताना कोणत्याही ग्रंथाचा निष्कर्ष काढायचा असेल तर 6 लक्षणं, 6 चिन्ह असतात आणि त्या चिन्हांच्यावरून ह्या ग्रंथाचा विषय म्हणजे नेमका निष्कर्ष काय आहे हे आपल्याला काढता येतो. त्यामध्ये उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता लागते. म्हणजे ज्या वाक्याने तुम्ही सुरुवात केली त्याच आशयाचं वाक्य शेवटी पाहिजे आणि त्यांनी मधून सांगितलं पाहिजे की मी ह्या विषयावरती बोलणार आहे. मधून आठवण करून दिली पाहिजे की मी ज्या विषयावरती बोलणार आहे असं सांगितलं होतं त्याच विषयावर मी बोलत आहे. आणि शेवटी त्यांनी सांगितलं पाहिजे की मी ज्या विषयावर बोलणार होतो असं सांगितलं त्याच विषयावरती मी बोललो आहे. मग तुम्ही सुरुवातीला, मध्ये आणि अंती श्रोत्यांना एक मुख्य विषय प्रतिपादन करायचा. याला म्हणायचं उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता. हा एक मुख्य भाग आहे. नंतर आहे अभ्यास. एक महत्त्वाची गोष्ट असेल ती अभ्यास सांगणे अनेकदा सांगायची. मग काय सांगितले अनेकदा? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. अभ्यास म्हणजे जी गोष्ट पहिल्यांदा केली तीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं, पुनरावृत्तीला अभ्यास म्हणतात. मग ह्या ग्रंथामध्ये अभ्यास काय सांगितला आहे. नंतर अपूर्वता, जी गोष्ट कधीच ऐकली नाही अशी अपूर्व गोष्ट. अशी अपूर्वता ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठातल्या प्रत्येक अभंगात सांगितली आहे. अपूर्वता काय आहे? भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता जीवाला अनेक जन्मात अनेक साधना करावी लागते. तेव्हा कोणत्या तरी एखाद्या जन्माच्या शेवटी त्याला ज्ञान प्राप्त होतं आणि मोक्ष प्राप्त होतं. पण माऊलींची अपूर्वता काय आहे? उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येल्या. तुम्ही देवाच्या द्वारात एक क्षणभर उभे राहा, तुम्हाला 4ही मुक्तीचा लाभ प्राप्त होईल. ही काय आहे? अपूर्वता. म्हणजे पूर्वी असं नव्हतं कधी, पण तुम्ही सांगितलं, ही अपूर्वता आहे. उपक्रम आहे, उपसंहार आहे, अभ्यास आहे आणि अपूर्वता आहे. आणि चौथा आहे फल. या अभंगामध्ये पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे की हे फल तुम्हाला प्राप्त होणार आहे. पाविजे उत्तम निजस्थान, सर्वत्र वैकुंठ केले असे, भुक्ती मुक्ती चारी घरी त्याच्या. याची पुन्हा फलाची आठवण करून दिली आहे. हे फल आहे. कारण मूर्ख मनुष्यसुद्धा फल दिसल्याशिवाय कार्यामध्ये प्रवृत्त होत नाही. मंदाहापी न प्रवर्तते. मग तुम्ही तर नामचिंतन करणारे तर बुद्धिवान आहेत, पण त्यांना फल पण सांगितलं पाहिजे. अर्थवाद. अर्थवाद म्हणजे काय? जो प्राप्त विषय चाललेला आहे त्याची खूप तोंड भरून स्तुती करणं. काय स्तुती केली? काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्षपायी उद्धरती, मातृपितृ भात्र सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन ठेला. ही अपूर्वाई आहे. जसं की वाळलेल्या गवताला काडीचा स्पर्श झाला की तत्क्षणी संपूर्ण गवत नष्ट होतं. तृण अग्ने मिळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. ह्याप्रमाणे हे नाममाहात्म्य आहे. म्हणजे त्याची स्तुती. प्राप्त जो विषय आहे त्या प्राप्त विषयाची स्तुती करणं आणि त्या प्राप्त विषयाच्या अतिरिक्त दुसरा विषय आहे त्याचं काठिण्य सांगणं. म्हणजे इतर विषयाची निंदा करण्याकरता निंदा नाही,
परंतु प्राप्त विषयाच्या मध्ये प्रवृत्त व्हावं, स्तुती करता यावी ह्याकरता हा एक भाग असतो. आणि म्हणून उपक्रम, उपसंहार, अभ्यास, अपूर्वता, अर्थवाद, उपपत्ती, युक्ती सांगितली पाहिजे. नामसाधण्याच्याद्वारे परमात्मा कसा प्राप्त होतो? करतळे आवळे तैसा हरी. आणि नामसाधना सोडून दुसऱ्या साधनाने भगवंताचा बोध प्राप्त करण्याचा प्रयत्न केला तर तो प्रयत्न कसा आहे? जमिनीवरती पडलेला पारा हाताच्या बोटाने उचलण्याचा प्रयत्न केला, तो पाऱ्याचे कण हातामध्ये येत नाही, उलट त्याचे अनंत कण होतात. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्नोपरोपरी साधन तैसे. अर्थात ज्ञानेश्वर महाराजांनी उपपत्ती पण सांगितली आहे. आणि म्हणून या 6 तत्वांच्या आधाराने ग्रंथाचा निष्कर्ष करायचा असतो. आता शेवटचा अभंग असल्यामुळे आपण हा बोललो आहे. आता वेळ कमी असल्यामुळे ह्या अभंगाचं पूर्ण चिंतन होण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ नाही. फक्त आता सूत्रमय भाषेमध्ये एक वाक्य सांगतो. जसा देवाचे द्वारी हा अभंग पुढच्या 26 अभंगाचं सूत्र म्हणजे हा देवाचे द्वारी अभंग आहे. 26 अभंग तुम्ही कोणताही पुढे जात चला, त्याचं बीज आपल्याला देवाचे द्वारी ह्या अभंगामध्ये सापडेल. आता उलट 27वा अभंग असा आहे की त्याच्या अगोदरचे जेवढे 26 अभंग झाले आहे त्या सगळ्यांचाच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एकत्रित समन्वयक पद्धतीने सांगितलेला निष्कर्ष म्हणजे 27वा अभंग आहे. म्हणजे ह्या अभंगातलं प्रत्येक पद तुम्हाला मागच्या 27 अभंगातला कोणत्या तरी एखाद्या अभंगाचा निष्कर्ष तिथे पोहोचणार आहे. कारण हे कन्क्लुजन स्टेटमेंट आहे. आधुनिक भाषेत बोलायचं ठरलं तर हे कन्क्लुसिव्ह स्टेटमेंट आहे, निष्कर्षात्मक विधान आहे. म्हणून 2 भाग आहे. शेवटच्या अभंगामध्ये आल्यानंतर मागचे 27 अभंगाचं प्रत्येक पदाच्या अर्थाचं दर्शन आपल्याला व्हावं. आणि पहिल्या अभंगाचं चिंतन करताना भविष्यात काय 26 अभंग आहे त्याचं संपूर्ण चित्रण मनचक्षुसमोर दृग्गोचर व्हावं. म्हणजे कसं? इकडच्या आरशात पाहिलं की इकडचा आरसा दिसावा, आणि ह्या भिंतीच्या आरशात पाहिलं की त्या भिंतीचा आरसा दिसावा. तसं पहिला अभंग आणि शेवटचा अभंग अशी त्यांची एक अक्षररचना, शब्दरचना, विषयाची मांडणी, हरिपाठामध्ये आलेले दृष्टांत, हा सगळ्याचा विचार केला प्रामाणिकपणाने तर या हरिपाठाचं चिंतन करता करता संजीवन समाधीला प्राप्त होण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या साधनांचा उपयोग या हरिपाठ ग्रंथात केला आहे. मग हे सगळं हरिपाठाचं चिंतन झाल्यानंतर मी कसा बोललो असा विचार सांगण्यापेक्षा जे आपण हरिपाठात चिंतन केलं ती अवस्था आपल्याला कशी प्राप्त होईल? एक प्रामाणिक साधक यातून उदयाला यावा, विवेक वैराग्याने युक्त असावा, जीवनातली अंतर्मुखता त्याला खेचून घ्यावी, सत्याच्या दर्शनाकरता तो लालायित व्हावा, विश्व दर्शनासाठी तो बेचैन व्हावा, नश्वर नाशवंत भ्रामक असणाऱ्या या संसाराच्या तुच्छतेविषयी अंतःकरणामध्ये एक प्रकारची टाकण्याची भूमिका तयार व्हावी आणि अंतर्बाह्य सुचितापूर्ण साधक यातून निष्पन्न व्हावा. म्हणून हरिपाठामध्ये सगळेच अभंग 4 चरणाचे आहेत, फक्त 2 अभंग 6 चरणाचे आहेत. मागे एक 6 चरणाचा अभंग गेला होता तेव्हा बोललो की हा अभंग 6 चरणाचा आहे आणि पुढचा
शेवटचा अभंग 6 चरणाचा आहे. आता हा शेवटचा अभंग 6 चरणाचा आहे, सर्व सुख गोडी शाही शास्त्र निवडी. मग इथं आल्यानंतर आठवण करून द्यायची की मागे एक अभंग 6 चरणाचा येऊन गेला. तो कोणता आहे? संतांचे संगती मनोमार्गगती आ कळावा श्रीपती येणे पंथे. हे 2 अभंग 6 चरणाचे 2 आहे. बाकी सगळे अभंग हे 4 चरणाचे आहेत. सर्व परिचित असणारा एक भाग आणखी सांगतो. 27 अभंग आहेत, पण ह्या 27 अभंग 9 अभंगाचा एक गट आहे. पहिला गट, दुसरा गट आणि तिसरा गट. देवाचे द्वारीपासून विष्णुविन जप हा इथपर्यंतचा एक गट आहे. आणि त्रिवेणी संगमी पासून तर हरिवंश पुराण इथपर्यंत हा दुसरा गट आहे. आणि पुढे मग वेदशास्त्र प्रमाण किंवा नामसंकीर्तन इथपासून तर सर्व सुख गोडीपर्यंत हा तिसरा गट आहे. 9 अभंगाचा एक विभाग पूर्ण झाला की वारकरी परंपरेमध्ये भजन म्हणण्याची पद्धत आहे. मग पहिला विभाग पूर्ण झाला की रामकृष्ण हरी म्हणायचं. दुसरा विभाग पूर्ण झाला की मग विठोबा रखुमाई म्हणायचं. आणि तिसरा क्रम पूर्ण झाला की मग सर्व सुख गोडी साई शास्त्र निवडी ह्या अभंगाचं शेवटचं चरण म्हणून चाल म्हणायची. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ असा या हरिपाठ म्हणण्याच्या पारंपरिक पद्धतीतला भाग आहे. आता आपण वळूया ह्या अभंगाच्याकडे. सर्व सुख त्यातलं एक शेवटचं चरण काल राहिलं होतं. ज्ञानदेव मौन जपमाळा अंतरी धरोणी श्रीहरी जपे सदा. आता ह्या ठिकाणी अंतरी शब्द आहेत आणि सदा शब्द आहेत. अंतरी शब्द प्रत्येक पदाला लावायचा. अंतरी मौन, अंतरी जपमाळा आणि अंतरी श्रीहरी धरोणी जपे सदा. पण त्यामध्ये आणखी जर सदा पद लावलं, सदा अंतरी मौन. पण मौन कशाचं? प्रपंचाचं मौन. सदा अंतरी जपमाळा कशाची? हरिनामाची. आणि सदा अंतरी श्रीहरी धरोणी, नेहमी अंतःकरणामध्ये त्या परमात्म्याचं, सगुण परमात्म्याचं ध्यान, प्रपंचाविषयी मौन आणि वैखरी वाणीच्या बरोबर ते नामचिंतन. आता उच्च जप, नंतर उपांश जप आणि तिसरा आहे तो मानसिक जप. जपमाळा अंतरी असं म्हणून तो मानसिक जप सांगितला आहे. आणि एका जपापेक्षा दुसरा जप हा सहस्रपटीने श्रेष्ठ मानलेला आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात वैखरी वाणीपासून करावी, म्हणून हरिमुखे म्हणा. आणि मग आता माऊली सांगतात सर्व सुख गोडी साही शास्त्री निवडी किंवा शास्त्रे निवडी. आता ह्या अभंगाचं चिंतन वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने केलं आहे. सर्व सुख गोडी साई शास्त्रीय निवडी ह्या अभंगामध्ये निवडी हे क्रियापद आहे. सर्व सुख गोडी निवडी आणि सर्व शास्त्रे निवडी. साही शास्त्रे निवडी. सर्व सुख गोडी, सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे ब्रह्मसुख. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे आत्मसुख. सर्व सुख शब्दाचा अर्थ आहे परमात्मसुख. आणि सर्व सुख शब्दाचा आहे परमात्मसुख
आणि परमात्म्याच्या नामाचं सुख. मग आता विस्तार किती करा तुम्ही. म्हणून सुखाचे अनेक प्रकार आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजांनी त्या सगळ्या सुखांची व्यावृत्ती केली. ते नाही, ते नाही, ते नाही. मग काय, सर्व सुख म्हणजे सर्व म्हणजे परमात्मा. जो परमात्मा संपूर्ण सृष्टीची उत्पत्ती, संपूर्ण सृष्टीचा लय आणि स्थिती याचं ज्ञान ज्याच्याकडे आहे तो सर्व. किंवा जो सर्व प्राणीमात्रांचं एकाच काळामध्ये सगळं प्रारब्ध क्रियामान आणि संचित समष्टीचं जे काही प्रत्येक प्रारब्ध आहे सगळ्यांचं, सगळं कर्म जे आहे प्रारब्ध क्रियामान संचित एकाच वेळेस सगळ्यांचं जाणतो तो सर्व. तिसरा अर्थ, जो सर्वांच्या अंतःकरणामध्ये सर्व रूपाने म्हणजे आत्मरूपाने जो अंतःकरणामध्ये स्थित आहे तो सर्व. म्हणून त्याला कधी सम म्हटलं आहे, सर्व म्हटलं आहे, ब्रह्म म्हटलं आहे. की जे सुख निर्विषय सुख आहेत, जे आत्मसुख आहेत, जे निरपेक्ष सुख आहेत, जे निर्भेळ सुख आहे, जे शुद्ध सुख आहे, त्या सुखाची बाबा रे तू निवड कर. सर्व सुख गोडी निवडी, त्या सर्व सुखाच्या गोडीची तू निवड कर. तो साधक म्हणेल मला नाही माहिती कशी निवड करायची. तेव्हा माऊली सांगतात सर्व शास्त्रे निवडी. सगळ्या शास्त्रांनी किंवा साही शास्त्रे निवडी, शास्त्रांनी याची निवड केली आहे. आणि म्हणून हा उपसंहाराचा अभंग असल्यामुळे शास्त्राचा विचार माऊलींनी उपक्रमात केला आहे. की नामाने मोक्ष प्राप्त होतो असं वेदशास्त्र बाहू उभारून सांगत आहे. वेदशास्त्र उभारी बाह्या सदा. आता येथे 6 शास्त्र शब्दाचा प्रयोग जरी केला असला तरी हे 6 शास्त्र हे 4 वेदाचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. हे 6 शास्त्र 18 पुराणांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. म्हणून 4 वेद, 18 पुराणं आणि 6 शास्त्र यांनी निवड केलेली आहे की परमात्म्याच्या आत्मसाक्षात्काराचं साधन रूपाने आणि साध्य रूपाने कोणतं साधन असेल तर ते परमात्म्याचं नाम आहे. चहुवेदी जाण, साही शास्त्री कारण, 18ही पुराणे हरिशी गाती. मग तुम्हाला निवड करता येत नाही तर 6 शास्त्राने निवड केलेली आहेत ना. पण 6 शास्त्राने केलेली निवडही तुम्हाला कळत नसेल ते ज्ञानेश्वर महाराज सांगतात की मला माझ्या गुरुने जे ज्ञान दिलं ते ज्ञान मला प्रमाणभूत आहे. मग तुम्हालासुद्धा तुमच्या गुरुने जे ज्ञान दिलं आहे ते प्रमाणभूत मानून तुम्ही साधना करा. त्यांचा शेवटचा प्रमाणाचा भाग आहे ज्ञानदेवी प्रमाण, ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान. किंवा काही ठिकाणी पाठभेद आहे ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान असा आहे, सारखाच आहे. मग ते प्रमाणभूत माना. आपल्याला माहिती आहे उपसंहार असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांनी फक्त 6 शास्त्र म्हटलं आहे, त्यांची नावं पण सांगितले नाही. अगोदर त्यांचा उल्लेख केला आहे न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे 6 आस्तिक शास्त्र आहेत. वेदाला मानणारे आहेत. वेदाला मानणारे आहेत म्हणजे हे वेदांच्या अनुमोदित आहेत. नुसते वेदानुमोदित नाही तर पुराणा अनुमोदित आहेत.
अर्थात ह्या 4 वेदांनी, 6 शास्त्रांनी, 18 पुराणांनी त्या नामाची निवड केली. कशी? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. जसं दही मंथून लोणी काढलं जातं बाहेर, तसं ह्या सगळ्या शास्त्रांनी मंथन करून त्या परमात्म्याचं नामचिंतन सार रूपाने काढलं आहे. म्हणून सार जपा असं एक पद हरिपाठामध्ये येतं. नारायण नाम जे आहेत सर्व शास्त्रांचं सार आहे ते तुम्ही जपा असा माऊलीने आग्रह धरला. आणि म्हणून पहिल्यांदा जर श्रेष्ठ महापुरुषांच्या वचनावरती विश्वास असेल तर पहिलं वाक्य आहे सर्व सुख गोडी निवडी. नंतर साही शास्त्रे निवडी. मग आता असं जे 6 शास्त्रांनी निवड केलेली जी परमात्म सुख आहे त्याची गोडी जर चाखायची असेल तर आपल्याला नामचिंतन केलं पाहिजे. त्याकरता प्रयत्न केला पाहिजे, त्याकरता पुरुषार्थ केला पाहिजे. आणि प्रयत्न आणि पुरुषार्थ ही साधना दाखवण्यासाठी रिकामा अर्धघडी राहू नको. पहिल्या चरणात तुम्ही उपक्रम काय केला? देवाचे द्वारी उभा क्षण भरी आणि त्याने मुक्तिचारी साधी गेल्या. एक क्षणभर उभं राहिलं असताना 4 मुक्तीचा लाभ प्राप्त होतो. आणि उपसंहार करताना तुम्ही म्हणतात की रिकामा अर्धघडी राहू नको. मग तुमचं ते खरं का तुमचं हे खरं? एखादा शिक्षक विद्यार्थ्याला म्हणतो एकदा तू मन लावून ऐक, अभ्यास कर, पुन्हा तुला पुस्तक वाचायची गरजच नाही. तो पुस्तक वाचतो आणि म्हणतो माझ्या लक्षातच राहिलं नाही. मग शिक्षक पुन्हा सांगता पुन्हा पुन्हा वाच, लक्षात राहील. मग त्याने विद्यार्थ्यांनी असं म्हणू नये तुम्ही तर सांगितलं होतं एकदाच वाच तुझ्या लक्षात राहील. हो, एकदाच वाच लक्षात राहील, मन लावून वाचलं असतं तर लक्षात राहिलं असतं. पण लक्षात राहिलं नाही म्हणून पुन्हा पुन्हा वाच, मन लागेल, लक्षात राहील. तसं एक क्षणभर उभं राहिलं असताना तो क्षण मनाने आणि बुद्धीने तो क्षण भगवत भावाने परिपूर्ण जर झाला असेल तर भगवंत सांगतात ती एकवटोणी जी क्षणी अनुसरले गा माझी वाहणी तेव्हाची तयाची चिंतवणी मदची पडली. ज्या मनाच्यामध्ये आणि बुद्धीच्यामध्ये भगवत भाव, आस्तिक्य भाव, श्रद्धा भाव, मय्यर्पित मनोबुद्धीर योमद भक्त समे प्रिया, असा जर भाव झाला असेल तर मग तो क्षण परिपूर्ण होतो. पण आपले अनेक क्षण गेले, पण ते क्षण रिकामेच गेले. आणि रिकामे क्षण गेले तर काहीच उपयोग होत नाही. म्हणून या ठिकाणी माऊली सांगतात रिकामा अर्धघडी राहू नको, एक क्षणभरसुद्धा रिकामा राहू नको. पण ज्यांनी गीतेचा अभ्यास केला, शास्त्राचा अभ्यास केला, त्यांचं एक विधान त्यांच्यापुढे गीतेने सांगितलं आहे, नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्मकृत. मनुष्य एक क्षणभरसुद्धा कर्म केल्याशिवाय राहत नाही. 24 तासात त्याच्याकडनं प्रत्येक क्षणी काही ना काही कर्म होतात. एखादा म्हटला मी आता हात बंद केले आहे, काहीच कर्म करत नाही, पण त्याने आतून एक कर्म केलेलं असतं, मी हात उघडणार नाही, असेच ठेवणार, हे कर्मच आहे ना, निश्चयाचं. नाही आता खरंच मी काही कर्म करणार नाही, मग पापण्याचं उघड झाक चालू आहे ना. नाही म्हटलं ती मी आता बंद करील, त्राटक करील. बरं, त्राटक कर. श्वासोच्छ्वास ते काय बंद झालं आहे का? ऐकणं बंद झालं आहे का? नाही ना, हे सगळं चालूच आहे. मग सगळं चालूच असताना तो कर्म करतोच आहे. मग तरी देखील माऊली म्हणतात रिकामा अर्धघडी राहू नको. पण ह्या शब्दांना धरून एवढाच अर्थ होतो की आपल्या सगळ्या आयुष्यामध्ये ईश्वर प्राप्तीच्या शिवाय केलेले शारीरिक, मानसिक, बौद्धिक
ते सगळे कर्म निष्काम भावनेने नसतील तर निरर्थकच आहेत. सकाम भावनेने असेल तर काहीतरी फल भेटेल आणि ते फलसुद्धा काही दिवसांनी संपून जाईल आणि मग काय, काही नाही असंच झालं. मंत्रिपद भेटलं, 5 वर्ष राहिलं, नंतर संपून गेलं, पैसेही संपले. मग पूर्वीचे जे माणसं होते त्यांच्यासारखंच हात जाऊन बसला तिथं. काय चाललं तुमचं? मग काय नाही, जसाचे तसंच आहे. मग कितीही प्रयत्न करत गेले तर प्रयत्न करता करता माणसं म्हातारे होतात आणि तरी म्हणतात आमच्याकडनं अजून बरंच करायचं राहिलं. मग कधी करणार? नाही. आणि एवढं करून झाल्यानंतर त्यांचे मुलं म्हणतात ह्या आमच्या वडिलांना काही करता आलं नाही, फुकट आयुष्य घातलं. म्हणजे संसारामध्ये कितीही प्रयत्न केला तरी त्यांनी प्राप्त होणारं फल हे नाशवंत क्षणभंगूर असतं. आणि म्हणून त्यासाठी घातलेल्या क्षणाच्याबद्दल बोलत नाही. अंतरंग साधनेसाठी सातत्याने प्रयत्न कर आणि त्या प्रयत्नाच्यामध्ये अर्धक्षणसुद्धा वाया घालू नको, रिकामा अर्धघडी राहू नको. पण कोणत्या कामामध्ये? ईश्वर दर्शनाच्या साधनेच्या मार्गामध्ये अर्धक्षणसुद्धा रिकामा घालू नको. का? पुढच्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. म्हणून कधीकधी खूप शास्त्र शिकले जातात, ग्रंथपाठ असतात, पण आपल्याला सगळं सोडून जायचं आहे असाच विचार कधी येत नाही. राग, द्वेष, मत्सर, हेवा हे दिसत असतात. या नरक चतुर्थीच्या दिवशी आपण हेच करायचं आहे. आपल्या अंतःकरणातील जो नरकासुर आहेत रागद्वेषात्मक, त्या नरकासुराला श्रीकृष्णाच्या माध्यमातून मारायचं आहे आणि त्याकरता म्हणायचं आहे हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि असं झालं तर मग ती खरी दिवाळी आहे. अंतःकरणातील नकारात्मक भूमिका संपवून टाकण्याचं साधन भगवान श्रीकृष्णासारखा समर्थ पुरुष आणि त्याचं नाम आहे. म्हणून त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आता समोर काही मुलं आहेत, मला सहज आठवलं सहदेव प्रातस्मरणीय वैकुंठवासी सहदेव बाबा असे गावकर, ते खूप पारमार्थिक साधना करणारा महात्मा, वयाच्या 75-80 वर्षाच्या पर्यंत सकाळी संध्याकाळी समोर हरिपाठ घेऊन वाचायचे ते. मी एकदा म्हणालो त्यांना जिज्ञासापूर्वक, तुमचा हरिपाठ तर पाठ झाला असेल ना बाबा? ते हसून म्हटले, नाही हरिपाठ पाठच आहे. मग तुम्ही का असं पाहून वाचतात? ते म्हटले त्या शब्दांकडे पाहिलं तर अर्थाकार दृष्टी होते आणि अर्थाकार दृष्टी झाली की त्या अर्थाच्या अर्थरूपतेमध्ये एखाद्या क्षण एकरूप होऊन जातो. आणि अशी जी अवस्था आहे ती समाधी अवस्था आहे. समस्वरूप असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याशी ऐक्य पावणं म्हणजे समाधी. ह्याकरता नित्य अनुसंधान असलं पाहिजे. त्यामुळे बाहेरून सगळे कर्म करायचे पण आतून मात्र परमात्म्याचं अनुसंधान करायचं. मन हे गोविंदी देह काम करिवो. प्रसिद्ध उदाहरण दिलं जातं खेड्यातलं. हंड्यावर हंडे, हंड्यावर हंडेन त्यावरती कळशी. पाणी भरून येणारी ती स्त्री आपल्या मैत्रिणीबरोबर 15 मिनटं बोलत असते. गप्पा रंगत चाललेल्या असतात पण तिचं सगळं लक्ष त्या डोक्यावरती असणाऱ्या त्या हंड्याकडे असतं. बॅलन्स बिघडणार तर नाही ना? म्हणजे आतून मात्र बॅलन्सकडे लक्ष आणि बाहेरून चर्चाकडे लक्ष. लोकांना वाटतं काय मैफल रंगली आहेत. बाहेरून जरी मैफल रंगली असली पण आतून मात्र डोक्यावरचा बॅलन्स जाणार नाही याकडे सतर्कतेने लक्ष असतं. तसं आयुष्यभरामध्ये बाहेरून प्रारब्धनुसार जे जे वाट्याला येईल ते कर्म करत राहणं आणि आतून जपमाळा अंतरी जपे सदा. अंतरी सदा जपमाळा अंतरी धरुणे राहे, श्रीहरी धरुणे राहे. ह्या भूमिकेत राहायचं. आणि म्हणून रिकामा अर्धगडी राहू नको. माऊली आम्ही तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं ना हो. म्हटले काय, आम्हाला संसारामध्ये राहणारे आम्ही आहोत आणि तुम्ही असं सांगितलं तर जमणार नाही.
असोनी संसारी. हो हो हो, तुम्ही संसारामध्ये राहा, पण तुम्हाला मी लगेच म्हटलं होतं ना, त्रिगुण असार. हा संसार त्रिगुण आहे आणि सार हा परमात्मा आहे. मग सार जर परमात्मा आहे तर त्या साराचं ग्रहण करायचं आणि असाराचा त्याग करायचा. पण नाही म्हटले, हा सगळा संसार दिसतोय त्याचा त्याग करायचा, हे सहजासहजी मनाला पटत नाही. माऊली सांगतात निष्कर्षात्मक विधान, लटिका व्यवहार सर्व हा संसार, हा सर्व संसार आणि व्यवहार लटिका. खोटा आहे. खोटा आहे असं म्हटलं की लगेच आपल्या काही विचारवंत म्हणतात खोटा आहे तर दिसू नाही. मग वंद्यापुत्र कोणाला दिसत नाही, सशाला शिंग कधी दिसत नाही, आकाशाला पुष्प कधी दिसत नाही, कारण ते खोटे आहेत. नाही, ते नाहीच. मग शशशृंग असेल, खपुष्प असेल, वंद्यापुत्र असेल, ते नाही पण आणि दिसत पण नाही. मग तुम्ही संसार समोर प्रत्यक्ष दिसतो आणि तुम्ही नाही म्हणतात. लटिका व्यवहार, लटिका म्हणजे खोटा, मिथ्या, भासमान. मग तुम्ही असं कसं म्हणतात? मग त्याला सांगायचं, बाबा रे, लटिका शब्दाचा अर्थ दिसत नाही असं नाही. लटिका शब्दाचा अर्थ दिसत असून सुद्धा ते खोटं आहे. असे किती उदाहरण देऊ तुम्हाला? काही उदाहरण अंधारातले आहेत तर काही उदाहरण दिवसाचे आहेत. दिवसा सगळ्या माणसांना मृगजळ दिसतं. सूर्यकिरणांचा आणि उखरभूमीचा स्पर्श झाला की मृगजळ दिसतं, पण ते कुठे खरं आहे? संध्याकाळच्या वेळेस रज्जूवर सर्प भासतो, दिसतो तो, पण भासतो म्हणून कुठे आहे तो? तो नाही आहे. झाडाच्या खोडावरती कोणाला भूत दिसतं, कुठं आहे तिथं ते? स्थाणू पुरुष. म्हणजे दिसत असून सुद्धा ते खोटं आहे. कधी कळतं? जर नीट जवळ जाऊन पाहिलं, अधिष्ठानाचं ज्ञान झालं की दिवसा सूर्यप्रकाशामध्ये नदीच्या पात्रामध्ये त्या शुक्तीवर रजत दिसतं, त्या शिंपल्यावरती चांदी भासते, चमकते, पण आहे कुठे? नाही ना, नाही आहे ते. पण दिसल्याशिवाय राहत नाही. पण जरी दिसलं तरी खरं नाही. मग त्याला म्हणावं लागतं, त्या ठिकाणी दोरीवर सर्प भासला, पण जेव्हा पाहिलं तेव्हा तो खोटा ठरला. मग म्हणावं लागलं लटिका व्यवहार. शुक्तीवर रजत दिसलं, पण जवळ जाऊन पाहतो तर फक्त तिथं शुक्ती हे रजत नाही, लटिका व्यवहार. किंवा माऊलीने एक उदाहरण दिलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये, स्फटिकाचं. म्हटले स्फटिक आहे आणि खाली केस विंचरून असा गुंडाळा केला आहे. केशाचा गुंडाळा, वरी ठेवली स्फटिक शिळा. त्या स्फटिक शिळ्याचा संबंध जोपर्यंत त्या केसांशी आहे तोपर्यंत असं वाटतं की ती स्फटिक शिळा तुटली, फाटली, दुभंगली. पण ते केस बाजूला काढले, असं वाटतं की पुन्हा अखंड झाली. नाही, खाली केस जेव्हा ठेवले तेव्हा ती दुभंगली आहे असं जेव्हा जरी वाटलं तरी ती दुभंगलेली नसते. पण संबंध जोपर्यंत आहे ना तोपर्यंत दुभंगलेली वाटते. तसं जोपर्यंत अंतःकरणाचा संबंध आहे तोपर्यंत आपल्याला हा संसार दिसेलच. पण जरी दिसला तरी तो खरा नाही. कित्येक उदाहरण आहे. पिक्चरमध्ये 3 तासाच्या पिक्चरमध्ये पात्र असतात. एक आई असते, एक मुलगा असतो, पती असते, पत्नी असते, एक हिरो असतो, हिरोईन असते, विलन असतात, असे वेगवेगळे पात्र असतात. पण एकदा की ते पिक्चर संपला, त्यातले पात्र म्हणत नाही मी तुझा मुलगा कायमचा. नाही म्हटले, तेवढ्या पुरता आहे, आता संपलं. मग तो काय आहे? लटिका व्यवहार, दाखवण्यापुरता आहे. तसं प्रपंच हा सगळा एक व्यवस्था आहे समाजाची जगण्यासाठी. लटिका व्यवहार सर्व हा संसार. पण इथे येऊन मात्र त्या भगवंताची प्राप्ती करून घ्यायची आहे. इह चेद वेदी दत्त सत्यमस्ती न चेदी हा वेदीन महती विनष्टी. जन्माला येऊन भगवत प्राप्ती करून घ्यावी. नाही घेतली तर माऊली म्हणतात वाया येरझार हरिवीण. येरझार म्हणजे येणं जाणं, वाया म्हणजे निरर्थक, आणि हरिवीण
म्हणजे हा मानवी देह भगवंताच्या प्राप्तीसाठीच दिला होता, त्याचं मुख्य प्रयोजन ते आहे. आणि हा मानवी देह प्राप्त होऊनसुद्धा तो साईड बाय साईड बिझनेस करत गेला. म्हणजे एकाला सांगितलं मुंबईला जा, तो लोणावळ्यालाच उतरला. पुढे जाऊन तो खोपोलीला उतरला. पुढे जाऊन तो मानखुर्दला उतरला. आणि मुंबईला जाण्याच्या अगोदर दिवस मावळला. मग त्याला फोन केला, पोचला का? नाही म्हटलं, इथेच अंधार पडला. अरे तुला जायला कुठे सांगितलं होतं? म्हटले मुंबईला. मग का नाही गेला? लोणावळ्याची चिक्की पाहिली, मला असं वाटलं की तिथेच थांबावं थोडं. पुढे खोपोलीमध्ये गेलो, मला असं वाटलं की त्या पाण्यापासून वीज निर्माण करतात ना, ते पाहावं. अरे बाबा, तू ते ट्रेनमध्ये पाहून पण, त्या खिडकीमध्ये पाहून तुला जमलं असताना बघायला ते. हां लोणावळा छान आहे, छान. खोपोली छान आहे. फक्त पाहत जायचं आणि पुढे जायचं. पण जिथे तुला फक्त पाहायला सांगितलं होतं तिथे तो उतरला, आणि जिथे जायला सांगितलं होतं तिथे गेलाच नाही. म्हणजे तुझं जाणं काय झालं? फुकट झालं. तसं परमात्म्याच्या प्राप्तीसाठी मानवी ध्येय आहे, पण तो नाही केला तर वाया एरझार हरिवेण. पण आता मात्र असं करू नको, तुला आता माहिती झालं ना. म्हटले काय? नाममंत्र जप कोटी जाईल पाप, कृष्ण नामी संकल्प धरणे राहे. आता ह्या एका प्रमाणाचा संबंध मागच्या एका अभंगाशी आहेत, किंवा एका पदाचा संबंध वेगवेगळ्या अभंगाशी आहेत. पण सगळ्याचं चिंतन इथे होणार नाही. पण आता धावत्या वेगाने आपण असं म्हणूया, भगवंताचा नाम हे मंत्र आहे. हे पण पाहिलं आपण. भगवंताचं नाम हे शस्त्र आहे, भगवंताचं नाम हे शास्त्र आहे, भगवंताचं नाम हे अस्त्र पण आहे. शस्त्र आहे, शास्त्र आहे, मंत्र आहे, सगळं भगवंताचं नाव समर्थ आहे. पण आता बाकीचे साधनं करत बसण्यापेक्षा मी भगवंताचंच नामचिंतन शेवटपर्यंत करील, असा मनामध्ये त्या दृढ संकल्प निश्चय झाला पाहिजे. म्हणून कृष्ण नामी संकल्प धरणे राहे. कृष्ण नामाच्या ठिकाणी दृढ संकल्प धरणे राहायला पाहिजे. की माझा संकल्प आहे की उठताना मी नामचिंतन करील, झोपताना नामचिंतन करील, मध्ये जेव्हा वेळ भेटेल तेव्हा नामचिंतन करील, आतून जेव्हा मध्ये रिकामा वेळ भेटला तर ते सतत अनुसंधान ठेवेल मी. आणि म्हणून पहिल्यांदा माणसाचा संकल्प असतो, नंतर विचार येतो, नंतर कृती होते, आणि नंतर फल प्राप्त होतं. म्हणून इंग्रजीमध्ये म्हणतात ना, ॲज यू थिंक सो यू बिकम. तुम्ही जसा विचार करतात ना तसा तुम्ही बनतात. हा मानसशास्त्रीय सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. मग असा मनामध्ये संकल्प करायचा की मी अनेक साधनांच्या पेक्षा भगवन नामचिंतन जे आहे ते मी सतत करण्याचा प्रयत्न करेल, हा संकल्प करेन. कारण संकल्पापासूनच पुढे इच्छा निर्माण होते. काम जानामे ते मूलम संकल्पात किल जायसे. मग संकल्पापासून काम उत्पन्न होतं ना, मग भगवन नामाची कामना उत्पन्न केली संकल्पापासून. याप्रमाणे कृष्ण नामी संकल्प धरणे राहे. पण परमार्थ आपल्याकडनं होत नाही. त्याचं कारण आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या ज्या वृत्ती आहे त्या वृत्ती इंद्रियांच्या माध्यमातून विषयांच्या पर्यंत जन्मजन्मांतराच्या संस्कारानं बहिर्मुख झालेल्या आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज त्याला सांगतात, बाबा रे, निजवृत्ती काढी. स्वतःची जी वृत्ती आहे ना, इंद्रियांच्या माध्यमातून विषयांच्याकडे जाणारी, कारण वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा परिणाम आहे. वृत्ती जड आहेत, पण जड वृत्तीमध्ये चैतन्याचा आभास असतो, प्रतिबिंब असतं. म्हणून ती वृत्ती इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर जाते. म्हणून बाबा रे, ती स्वतःची जी निजवृत्ती आहे ती सर्व वृत्ती तू काढ. पण त्याला तो म्हणतो, मी या प्रपंचातून माझी वृत्ती, माझं मन काढलं असतं, पण माझी आसक्ती एवढी आहे ती निघत नाही. मग त्याला सांगतात, सर्व माया तोडी. इथे माया शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. ती तुझी जी संसारावरची आसक्ती आहे ना ती तोडून टाक.
भक्ताचं लक्षण सांगताना ज्याने संसाराची माया काढली आणि भगवंतावर लावली तो भक्त आहे, तो देव आहे. अवघी देवावरी माया अशा शब्दाचा प्रयोग आहे. आणि म्हणून माऊली सांगतात निजवृत्ती काढी सर्व माया तोडी, हा एक अर्थ आहे. दुसरा आहे निजवृत्ती. निजवृत्ती शब्दाचा अर्थ आहे अहम ब्रह्मास्मी वृत्ती. आपली देहोहम वृत्ती असते, पण निज स्वतःची खरी वृत्ती जी आहे ना अहम ब्रह्मास्मी आहे. अहम ब्रह्मास्मी अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण झाली की त्या अहम ब्रह्मास्मी वृत्तीच्याद्वारे माया निवृत्त होते, अज्ञान निवृत्त होतं. म्हणून तुझी ती निजवृत्ती काढी म्हणजे जागृत कर. स्वतः तू परमेश्वराचा अंश आहे, ममैव अंश जीवलोके. पण आता गुरूंच्या सान्निध्यामध्ये जाऊन शास्त्राच्या निर्णय घेऊन तुझी जी स्वतःची निज आत्मवृत्ती आहे ना ती काढ, म्हणजे जागृत कर. आणि त्या विशेष ज्ञानाने विशेष अज्ञानाची निवृत्ती कर. निजवृत्ती काढी सर्व माया तोडी. आणि ती माया जर तोडायची असेल, विच्छेद करायचा असेल, तर त्या आसक्तीचा जन्म जिथून होतो ना त्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. म्हटले काय, इंद्रिया सवडी लपू नको. अर्थात विषया वाचवणे काही सर्वाथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पायी इंद्रियांचा. विषया वाचवणे काही, विषयांच्या शिवाय इंद्रियांना करमतच नाही. करमत नाही म्हणजे करमतच नाही. म्हणून एखाद्याला सांगितलं ना एवढं करू नका, ते म्हटलं ते होतच नाही. काहींना तंबाखू खायची सवय लागली असे, ते म्हटले सकाळी तंबाखू खाल्ल्याशिवाय पुढचं कार्यच होत नाही. म्हटले काय, त्या इंद्रियांना सवय लागली आहे, म्हणजे ते तादात्म्य जोडलेलं आहे. पण मग ते सांगतात काही आम्ही करायला तयार आहोत, पण इंद्रियांचं एवढं अवघड आहे ना, ते म्हटले जमतच नाही आम्हाला ते केल्याशिवाय. माऊली म्हणतात इंद्रिया सवडी लपू नको. इंद्रियांचं निमित्त करून त्याच्या आड लपू नको. मुलांना सांगितलं लवकर अभ्यासाला उठा. झोपताना म्हणता आम्ही लवकर उठू, आणि उठताना म्हणता फक्त 5 मिनटं झोपतो. गजर लावल्यानंतर त्याच्यावरती पुन्हा हात लावतात आणि 5 मिनटासाठी झोपतात. ते 8 वाजताच उठतात. आणि मग म्हटलं का उठला नाही लवकर, काय झालं माहिती नाही, ते गजरच झाला नाही, आठवत नाही मला काय झालं. इंद्रिया सवडी लपवू नको. इंद्रियांचं निमित्त सांगून बाबा रे ह्या परमार्थाच्या साधनेपासून लपू नको बरं का, वंचित होऊ नको बरं का, दूर होऊ नको बरं का. इंद्रिया सवडी लपू नको. माऊली तुम्ही किती अवघड साधना सांगितल्या. अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीचा उदय करायचा आणि मग मायावृत्तीचा त्याग करायचा. यासाठी जी इंद्रियांची वृत्ती विषयांपर्यंत जाते, त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला अनुसरून त्याच्या आड लपायचं नाही. माऊली एवढं काही सोपं आहे का, ते खूप अवघड आहे ना. ते जाता जाता एखादं सोपं साधन सांगून जा ना आम्हाला. हां म्हणजे ठीक आहे, सोपं साधन, पण जे पहिल्या साधनाला पूरक आहे, उपोद्बलक आहे. म्हटले कोणतं, तीर्थव्रती भाव धरी रे. करुणा शांती दया धरी रे. आणि मग हरी पाहवणा करी रे. बघा पहिलं काय आहे, तीर्थी व्रती भाव धरी रे. इथे सांगतात धर बरं का. म्हणजे एखादी आई जशी मुलाला सांगते रस्त्याने जाताना खिशावर लक्ष ठेव बरं का, नाहीतर काही सांगता येत नाही. मग तुला ते जमत नसेल ना, अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीचं अनुसंधान ठेवता येत नसेल ना, इंद्रियांच्या त्या वृत्तीच्या स्वभावाच्या आड बाहेर निघण्याचं तुला जमत नसेल ना, ते एक कर पहिल्यांदा. मग काय, तू तीर्थाला जा, व्रताला जा, आणि तिथे गेल्यानंतर एक तिथे भाव ठेव की इथे या नदीची एक देवता आहे, जसं की नर्मदा. तिथे स्नान करताना तिची एक देवता आहे, तिने मला प्रसन्न व्हावं, माझ्यावरती कृपा करावी, आणि परमार्थाची भावना
माझ्या अंतःकरणामध्ये वृद्धिंगत करावी अशी सद्भावना ठेवून तीर्थाच्यामध्ये स्नान करायचं. मग एकादशी व्रत असेल, सोमवार व्रत असेल, त्या व्रताच्यामध्ये अनुष्ठान करताना भगवत भाव ठेवून ते करावं, त्याचं फल प्राप्त होतं. आणि तीर्थव्रताच्या ठिकाणी भाव न ठेवता जर केलं तर त्याचं फल प्राप्त होत नाही. असे अनेक अभंग मागे हरिपाठामध्ये गेले आहे, ते आपण पाहून घ्यावे. पुढचा भाग सांगतात, शांती करुणा दया धरी रे. जे अत्यंत दीन आहे, दुःखी आहे, उपेक्षित आहेत, दुःखाने गांजलेले आहेत, त्यांच्याविषयी अंतःकरणामध्ये करुणा असावी. दासा आणि दासी, दया करणे जे पुत्रांसी, त्याची दासा आणि दासी. अर्थात सगळ्यांच्यावरती प्रेम करावं, अर्थात दीनतेच्या विषयी करुणा अंतःकरणामध्ये ठेवावी. शांती, जे आपले शत्रू आहेत, आपल्याविषयी वैरभाव ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, त्यांना पाहिल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये शांती धरावी. जाऊ दे तो कसा का असेना, पण तो सुद्धा भगवंताचंच रूप आहे ना. आता त्याला नाही कळणार, पण पुढे कळावं अशी भगवत भावना देवाजवळ प्रार्थना करावी की त्याला देवा कळू दे बाबा त्याला. म्हणजे शत्रू पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये द्वेष भावना उत्पन्न होण्याच्या ऐवजी आपल्या अंतःकरणामध्ये शांतीची भावना उत्पन्न होऊ द्यावी. मग करुणा, शांती आणि दयाभाव, जो रोगी आहे अशाच्या विषयी तो दयाभाव असावा. आणि मग जर ज्या ठिकाणी दया, क्षमा, शांती असं वातावरण जिथे असतं, त्या घरामध्ये एखादा पाहुणा जर पहिल्यांदा गेला ना, त्याला असं वाटतं पुन्हा जर मला योग आला इकडे येण्याचा शहरामध्ये, तुमच्याकडे मुक्कामाला नक्की येईल मी. तसं तीर्थव्रतांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये भावना धरली, दया करुणा ह्या अंतःकरणामध्ये धारण केल्या, तर प्रत्यक्ष श्रीहरी आपल्या जीवनामध्ये पाहुणा येतो. उमेश महाराज, पाहुणा आणि अतिथीमध्ये काय फरक आहे? आता आम्हीच दुसऱ्यांचे पाहुणे नेहमी असतो, त्यामुळे पाहुणा तरी काय माहिती आपल्याला. पाहुणा त्यालाच म्हणतात जो अगोदर आलेला असतो आणि त्याचा आणि आपला काहीतरी संबंध असतो, आणि बऱ्याच दिवसानंतर तो आलेला नसतो, तेव्हा आपण म्हणतो तुम्ही या एकदा, तुमचा पाहुणचार आम्हाला द्या. म्हणजे पाहुणा म्हणताना त्याचा आणि आपला संबंध अगोदरचा आहे. तसं ममैवांशो जीवलोके असं म्हणताना जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि परमात्मा हा अंशी आहे, त्याचा आणि आपला संबंध अगोदरच आहे. पण जन्मजन्मांतराच्या वासनेच्यामुळे आणि वृत्तीच्या बहिर्मुखतेच्यामुळे आणि चंचलतेच्यामुळे तो परमात्म्याचं अनुभूती यायला ती थांबली. पण माऊली म्हणता आता दया करुणा बंधुभाव हे धारण कर, मग हरी आपला पाहुणा करून घे. म्हणजे जो आपला मूळचा स्वभाव आहे त्या पाहुण्याला पुन्हा आपलं कर. आणि अतिथी म्हणजे काय? जो फोन करत नाही, तिथी सांगत नाही, ओळख नसते आणि अचानक येतो. मग आपण म्हणायचं आता हा देवच आहे, अतिथी देवो भव. पण आपला मामा आला असं म्हणत नाही, अतिथी देवो भव, हा पाहुणा आला आहे. आतापर्यंत तुम्ही आलाच नाही, तुम्हाला आमची मुलगी करा म्हणत होतो, तुम्ही केलीच नाही म्हणून, पण आता तुम्ही मान्य केलं ना, मग आता येतो. त्याला म्हणायचं पाहुणा. देव आपल्या घरी यायला तयारच होता, पण त्याने जी दया करुणा बंधुभाव हे स्वीकारायला सांगितले ना, दैवी संपत्तीचे 26 गुण तुम्ही धारण करा. माऊली म्हणतात गुणकुसुमांची माळा घेऊन मुक्ती बाळा, वैराग्य निरपेक्षाच्या गळा गिवसित असे. म्हणून तीर्थवर्ती भाव धरी रे करुणा, शांती दया पाहुणा हरी करी. ज्ञानेश्वर महाराज आपला स्वतःचा अनुभव सांगतात. हे सगळं नाथ परंपरेने आलेलं दिव्य ज्ञान जे आहे ते निवृत्तीनाथांच्याकडे होतं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष वळला गहिणी प्रती, गहिणी प्रसादे निवृत्ती दातार. निवृत्तीनाथ महाराजांच्याकडे हे
परंपरेने आलेलं हे नाथ संप्रदायाचं ज्ञान होतं. निवृत्ती देवी ज्ञान. आपल्या श्रीगुरू निवृत्तीनाथांना देव शब्दाचा प्रयोग केला आणि देव शब्द दिव धातूपासून निर्माण झाला आहे. त्याचा अर्थ होतो प्रकाश. म्हणजे देव जसा सच्चिदानंद स्वरूप आहे तसे माझे श्रीगुरू निवृत्तीनाथ महाराजसुद्धा सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्यांनी जे मला ज्ञान दिलं ते ज्ञान माझ्यासाठी प्रमाणभूत आहे. प्रमाण म्हणजे काय? यथार्थ ज्ञानाचं साधन त्याला प्रमाण म्हणतात. आणि आप्तास्त यथार्थ वक्ता. जो जसा आहे तसं बोलतो त्याला आप्त म्हणतात. आणि आप्ताने जे सांगितलं ते खरं असतं. मग संत, गुरु, वेद, शास्त्र यांना आप्त म्हणतात. यांना स्वकीय म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात निवृत्ती देवी ज्ञान ज्ञानदेवा प्रमाण. निवृत्ती देवांच्या ठिकाणी जे ज्ञान होतं ते ज्ञान मला प्रमाण आहे. ते मला प्रमाणभूत आहे. आणि ते ज्ञान म्हणजे कृष्णनामी संकल्प धरणे आहे. रामकृष्ण नामाच्या ठिकाणी संकल्प धरून राहणं आणि ते नाम म्हणजे हरिपाठ. आणि तो हरिपाठ म्हणजे समाधीला संजीवन अवस्था प्राप्त करून देणारा साधना आहे. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ. म्हणून नाम हे साधनही आहे आणि नाम हे साध्यही आहे. पण सुरुवातीला म्हणून साधना म्हणून नामचिंतन करावं आणि करता करता संजीवन अवस्था प्राप्त झाली की त्या साध्य अवस्थेमध्ये नाम आपोआपच होतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीमध्ये काय करतात? ज्ञानदेव घेतले दान हृदय धरोनिया ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीतू बाबा बाळछंदो. अजूनही रात्रंदिवस प्रत्येक क्षणाक्षणाला भगवंताच्या नामचिंतनामध्ये माऊली आहेत. आणि त्या नामानेच माऊलींना संजीवन समाधीची अवस्था प्राप्त करून दिली. आणि ही नामसाधना निवृत्तीनाथ महाराजांनी दिली. हे त्यांच्याजवळचं ज्ञान माऊली म्हणतात मला प्रमाणभूत आहे ते मी स्वीकारलं. आणि समाधीला ही संजीवन अवस्था हरीच्या पाठाने प्राप्त करून दिली. मी जी अनुभूती अनुभवली तुम्हाला अनुभूती पाहिजे का? मग माझ्याबरोबर म्हणा एकदा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. या ठिकाणी 27 अभंग यथामती यथा अवकाश हे पूर्ण होत आहेत. ह्या अभंगाचं चिंतन झालं आहे असं नाही. पण एखाद्या चंदनाच्या अंगावरून गेलेला वारा जरी गेला तरी दुसऱ्या वृक्षांना तो शीतल बनवतो. तसं ह्या अभंगाच्यावरून शब्दांचा वारा माऊलींच्या झोतातनं आपल्याकडे आला. आणि माऊलींनी कोणत्या ना कोणत्या निमित्ताने निमित्त बनवून त्यांनी आपल्याला 27 दिवस प्रत्येक तासाला इथे बसवून घेतलं आणि नामचिंतन करून घेतलं. त्यांनी ते समर्थ आहेत. आपण असमर्थ आहोत. पण समर्थाच्या मनामध्ये आलं तरी असमर्थही समर्थ होतो हे त्यांनी करून दाखवलं आहे. खरं म्हणजे हरिपाठावर चिंतन करण्याच्या अगोदर आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2-2.5 महिने बोलणंच बंद होतं. आणि जेव्हा बोलणं अगदी सुरुवात झाली बोलायला त्या कालावधीमध्ये उमेश महाराजांचा फोन आला. ते म्हटले हरिपाठावरती माऊलींच्या मंदिरात बोलायचं आहे, बोलाल का? मी म्हटलो बोलताच येत नव्हतं आणि बोलायला यायला लागलं. आणि ते म्हणतात बोलाल का? ज्यांच्या कृपेने बोलायला यायला लागलं त्यांच्याच कृपा आशीर्वादामध्ये जाऊन त्यांच्या दरबारामध्ये जाऊन बोलायचं आहे. कदाचित माऊलींनाच प्रार्थना करायची की तुम्ही असंच बोलवून घ्या. डॉक्टरने सांगितलं होतं किती दिवस लागेल माहिती नाही आवाज यायला. माहिती नाही, औषधं घेत राहा, बघत राहो. हे सगळ्यांना माहिती आहे ते सगळं. पण इथं जेव्हा आलो उमेश महाराजांनी सांगितलं की आता हे करायला पाहिजे, माऊलींचा संदेश आहे, माऊलींचा आदेश आहेत आणि हे सगळं चिंतन
माऊलींनी करून घेतलं. कदाचित याच्यासाठीच तो आवाज पुन्हा आला असावा हे करून घेण्यासाठी. कारण इथेच ह्याच मंदिरामध्ये आपण अगोदर ज्ञानेश्वरी सांगितली 3 वर्ष. मागच्या कोरोनाच्या काळामध्ये अमृत अनुभवाचं थोडंसं चिंतन घडलं आणि माऊली अधूनमधून बोलवून घेतात. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीमध्ये राहून एकनाथ महाराजांना बोलवून घेतलं, या ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण करायचं ते करून घ्या. तर त्यांनी बोलवलं, या हरिपाठावर जरा बोला जरा तुम्ही, म्हणून त्यांनी येऊन बोलवून घेतलं. तेव्हा ही सद्बुद्धी ज्यांच्या अंतःकरणामध्ये पहिल्यांदा प्रस्फुटित झाली त्यांना धन्यवाद. या ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे सर्व विश्वस्त त्यांचे धन्यवाद. व्यवस्थापक जे आमचे परममित्र ज्ञानेश्वरजी वीर त्यांचे धन्यवाद. आणि हे यंत्रसामुग्री सतत सुसज्ज ठेवणारे आणि आवाजाला प्रतिबंध न येऊ देता आवाज 27 तास ज्याने यथोचित मेंटेन ठेवला त्या सगळ्या टेक्निशियनचेही धन्यवाद. वृंदांचे धन्यवाद. आणि माऊलींनी हे सगळं करून घेतलं त्या माऊलींच्या चरणारविंदी अत्यंत विनम्र भावाने नतमस्तक होत ह्या वाणीला माऊलींच्या चरणी विरमूया. आणि माऊली, तुम्ही ज्या संजीवन अवस्थेमध्ये आहात नामचिंतनाच्याद्वारे ते नामचिंतन आमच्याकडनं करून घ्या अशी प्रार्थना करून ह्या ठिकाणी थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.